कुठलंही जीवामृत वगैरे दिल्यानंतर किंवा रासायनिक खत सुद्धा दिल्यानंतर थोडंसं 5 मिनटं 10 मिनटं नळ्या स्वच्छ करून घेतल्या पाहिजे स्वच्छ पाण्याने, की जेणेकरून त्याचे ट्रेसेस तिथे राहणार नाही. तर तो एक विषय झाला. पण आता तुमची ठिबक चोकअप झाली आहे, सल्फ्युरिक ॲसिड फॉस्फरस ॲसिड नाही, काहीच फरक पडत नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही हायड्रोक्लोरिक ॲसिडचा उपयोग करा. कसं करा की तुमचं समजा पीक उभं असेल तर तुम्ही काय करा की संध्याकाळच्या वेळेला साधारणपणे 4 वाजता 5 वाजता वेंचुरीच्या किंवा फर्टिलायझर टँकच्या माध्यमातून ॲसिडयुक्त पाणी तुमच्या नळ्यांमध्ये भरा आणि शेवटच्या ड्रिपरमधून थेंब पाणी पडलं की ते मोटर पण करा. म्हणजे काय होईल की ते ॲसिडयुक्त पाणी तुमच्या ठिबकच्या नळ्यांमध्ये राहील, त्याला रात्रभर तिथे राहू द्या, म्हणजे ते जिथे जे काही अटकलं ते डिझॉल्व करेल. आणि सकाळी आधी फ्लशवार उघडा, मोटर चालू करा, म्हणजे पाईपलाईनमधलं ॲसिड बांधावर निघून जाईल. नंतर एंड कॅप उघडा, फ्लशवार बंद करा, म्हणजे सर्व नळ्यांमधलं ॲसिड बांधावर निघून जाईल आणि तुमची ठिबक सुद्धा स्वच्छ होईल.